हा बघा सुद्धा राईस आहे. हो हो. या राईसची प्राइस माठ आहे हिरवा माठ आहे का? हिची पण प्राइस काय असेल तरी? 50 रुपये. 50 रुपये. मग सिंगल. आणि ही गोडी डाळ आहे. गोडी डाळ आहे का? तुरीच्या डाळीची. तुरीच्या डाळीची. अच्छा. हे मूग मटकी उसळ आहे. मूग मटकी उसळ आहे. बटाटा हा मिक्स आहे. अच्छा. फ्लावर मटर आहे. फ्लावर मटर आहे का? अरे वा. फक्त ह्या पनीरची आपण जर घ्यायचं आणि हे पनीर कोल्हापुरी आहे. अच्छा. तर ह्याची फक्त प्राइस थोडीशी 80 रुपये. 80 रुपये. 30 रुपये. म्हणजे सगळं भेटतं. भाकरी, चपाती, त्यानंतर भात, भाजी, जे आपल्या घरात जेवण भेटतं ना तर सेम जेवण तिथे भेटतं. आणि त्याची टेस्ट कशी आहे मला एकदम छान टेस्ट. अच्छा. आणि चपातीला सॉफ्ट चपाती वगैरे आहे. अच्छा. डाळ भाजी आणि भात फुल थाळी आहे. अच्छा. खूप छान आहे. बरोबर. नमस्कार मंडळी, माझं नाव शेडी आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो. आणि आज आपण आलो आहे माऊली पोली भाजी केंद्राला आपण भेट द्यायला आज आलेलो आहोत. तिथं मित्रांनो भाज्या उत्तम प्रकारे भेटतात. 7 दिवसाचा मेनू पण चेंज असतो. सर्व काही आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. तर आपण अशाच एक म्हणजे माऊली पोली भाजी केंद्राला आपण आता भेट द्यायला आलो आहोत. तिथे सकाळच्या भाज्या अलग असतात, म्हणजे आपण काय दुपारपर्यंत जो जेवण असतो तो त्यांचा अलग असतो. आणि संध्याकाळी 7च्या नंतर जो मेनू आहे ना तो त्यांचा परत चेंज होतो. म्हणजे भाज्या वगैरे आहेत ना त्या दुसऱ्या लावतात. समजा आता बटाट्याची भाजी असेल, उसळ असेल कोणती, तर संध्याकाळी वांग्या भाजी असं म्हणजे अलग अलग मेनू चेंज होत राहतो. हे 7 दिवस असतो, आठवड्याचे 7 दिवस असतो ना, ते चालवतात ते. तर आपण या तिथे भेट घेऊया. आज कोणती भाजी आहे, काय आहे आणि कुठं आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे पुढे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओने बनवून राहा. तर या आपण विचारू त्यांच्या ओनरची भेट घेऊ. तर काय नाव आपलं? माझं वैजंता विलास शेंडे. पोली भाजी केंद्र कधीपासून सुरुवात झाली? तरी पण 8 वर्ष झाली. 8 वर्षापासून म्हणजे चालू आहे. आणि आपल्या इथे रोजच्या भाज्या कशा असतात? म्हणजे रोजच्या भाज्या म्हणजे आमचा आठवड्याचा मेनू ठरलेला असतो. त्याच्यामध्ये सकाळी वेगळ्या भाज्या, संध्याकाळी वेगळ्या भाज्या असं असतं. म्हणजे संध्याकाळी पण अलग मेनू भेटेल आपल्याला खायला आणि सकाळी पण अलग मेनू भेटेल. आणि व्हेजच भेटतं ना? हा फक्त व्हेज. अच्छा. नॉनव्हेज आपल्या इथे नाही भेटणार. हो. आणि आपला जर थोडा ऍड्रेस सांगू शकाल का पहिलाच, की जर यायला झाला तर कुठे येऊ शकतील आपले व्ह्यूअर्स? आम्ही कांजूर स्टेशन पासून नेहरू नगर सांगायचं. अच्छा. तिथे बालाजी वडापावच्या बाजूलाच आमचं दुकान आहे. आणि जर चालत यायचं झालं तर किती? चालत यायचं असेल तर एक 10-12 मिनिटं. 10-12 मिनिटं स्टेशन पासून. ओके ओके. आणि आपल्या इथे आता सांगू शकाल काय काय आपल्या इथे भेटतं म्हणून? हा दाखवू शकाल का? हा दाखव. हा राईस आहे. अच्छा. कोलम तांदळाचा. अच्छा. कोलम तांदळाचा राईस भेटेल. राईस. हा. आणि हिरवा माठ आहे. हिरवा माठ आहे. म्हणजे भाजीचे आपले इथं अलग अलग म्हणजे प्राइस आहे की सेम असणार? तर ह्या नॉर्मल भाज्या आहेत ना, ह्या नॉर्मल भाज्या आहेत सर्व? ह्या नॉर्मल आहेत. ह्या सगळ्या 50 रुपये प्लेट आहे. 50 रुपये प्लेट आहे का? आणि पनीर आहे ना 80 रुपये प्लेट. पनीरची फक्त 80 रुपये प्लेट आहे. अच्छा. आणि ही आपली दाल राईस 50 रुपये प्लेट. आणि इथं संपलं का आता? हे संपलं. हो हो. काय होतं त्याच्यामध्ये? सोयाबीन होती. सोयाबीन होती का भाजी? आणि ही मटर? फ्लॉवर मटर. फ्लॉवर मटर आहे का? अरे वा. फ्लॉवर मटर आहे. आणि हे मूग मटकी उसळ आहे. अच्छा. मूग मटकीची उसळ आहे. म्हणजे आपल्याकडे रोजच्या भाज्या किती असतात तरी पण? आता सकाळच्या आमच्याकडे 3 ग्रेव्ही भाज्या नॉर्मल असतात, एक सुकी भाजी असते आणि डाळ राईस, मसाला राईस किंवा पुलाव. अच्छा. आणि एक पनीर असते. म्हणजे 7-8 प्रकार तुम्हाला असे भेटतात. आणि ते किती चालू असतो तरी पण? सकाळी 11. टायमिंग काय असेल आपली? सकाळी 11 ते 3. 11 ते 3 दुपारी. 11 ते 3. आणि संध्याकाळी परत 6 वाजता चालू होतं. संध्याकाळी 10 वाजेपर्यंत. संध्याकाळी 6 वाजता चालू होते ते 10 वाजेपर्यंत असतो. अच्छा. जर त्याला डायनिंग करायचं, जर खायचं आहे तर इथं बसून आपण खाऊ पण शकतो ना. आणि पार्सल पण आपल्या इथं म्हणजे होऊ शकतो. अच्छा. तुमची. अच्छा. आणि तुमच्या सोबत आता कोण म्हणजे काम करतो, तुम्हाला कोण सपोर्ट करतो? आमच्या तर ह्या आहेत ना कामगार. ही मैत्रीण आहे माझी. मी एक असते. आम्ही चपाती भाकरी बनवतो. अच्छा. नमस्कार ताई. काय ना तुमचं? अच्छा. म्हणजे तुम्ही पण येणार मदत करता ना? 3 प्रकारच्या असतात आमच्याकडे. अच्छा. म्हणजे आपल्याकडे भाकऱ्या पण 3 प्रकारच्या. कोणते कोणते असते तरी पण? ज्वारी, तांदूळ, नाचणी. अच्छा. ज्वारी, तांदूळ, नाचणी ह्या रोजच्या असतात ना? हो, रोज सकाळ संध्याकाळ. अच्छा. आणि ताई आपल्या इथं म्हणजे स्विगी आणि झोमॅटोची पण ऑर्डर होतात का? अच्छा. ऑनलाईन ऑर्डर आहे फक्त म्हणजे स्विगी आणि झोमॅटो ह्याच्यावरती दोघांमध्ये. अच्छा. दोघांवरती सुद्धा ऑर्डर होतो. तर नमस्कार दादा. नमस्कार. कधीपासून येत आहे इथे? पुढे मात्र 2 महिन्यापासून येतो. 2 महिने झाले का? आणि 2 महिन्यापासून येत आहे तुम्ही? तर जॉबला आहेत की? मी इकडे जॉबला बाजू. अच्छा. जॉबलाच आहेत म्हणजे. आणि 2 महिन्यापासून येत आहे. टेस्ट कशी आहे मला? एकदम छान टेस्ट आहे. अच्छा. आणि चपातीला सॉफ्ट चपाती वगैरे आहे. अच्छा. डाळ भाजी आणि भात फुल थाळी आहे. अच्छा. खूप छान आहे. बरोबर.
आणि तुम्हाला म्हणजे इथे येऊन 2 महिने झाले प्रॉपर. अच्छा, 2 महिन्यापासून तुम्ही व्हेज थाली तिथं म्हणजे घेता. तुम्ही 2 महिन्यापासून इथं खायला येताय, पण टेस्ट तुम्हाला आवडली आणि प्राइसच्या हिशोबाने काय बोलाल तरी प्राइस ठीक आहे, रिजनेबल प्राइस आहे ना. अच्छा, आणि आता तुम्ही काय घेतलाय तरी पण? आता फुल थाळी घेतली, भाजी 2 भाज्या डाळ भात, म्हणजे व्हेज थाली घेतली तुम्ही. म्हणजे व्हेज थाली तुमचं रोजच आहे ते आता? व्हेज खातो. अच्छा अच्छा, थँक्यू. वगैरे काय नको नको, पाणी पाहिजे. हा, हे थाली बनवते बघा. हे राईस प्लेट हे आहे. कोणते? राईस राईस प्लेट आहे. हा, 90 रुपये. 90 रुपयाची राईस राईस प्लेट प्लेट भेटते. आहे. आणि राईस प्लेट मध्ये आपल्याला भाज्या 2 भेटतात. 2 भाज्या येतात. 2 भाज्या येतात ना, म्हणजे सुकी भाजी किंवा तुम्हाला चॉईस करायची. फक्त जर पनीरची घ्यायची झाली तर आपल्याला पनीरची एक येणार आणि नॉर्मल एक भाजी येणार. आणि 110 रुपये थाळी पनीरची स्पेशल. 110 रुपये थाली स्पेशल जर घ्यायची झाली तर. आता याच्यामध्ये 3 चपाती, पापड, दाल राईस, 2 3 भाज्या, चपाती आणि पापड, दाल राईस, 2 भाज्या असं येतं. नमस्कार. काय नाव आपलं? ठाणे. हा, म्हणजे राहायला कुठे तुम्ही आता? आम्ही राहायला कुर्ल्याला. कुर्ल्याला राहायला. आणि म्हणजे इथे जॉबला करतात का? हो. अच्छा, आणि कधीपासून इथे येत आहे जेवायला, म्हणजे आपल्या पोली भाजी जवळ येत आहे? 2020 पासून इकडे. 2020 पासून तुम्ही इथे येत आहे म्हणजे जॉबला तुम्ही इथे येते? 2020 ला जॉबला येते. घरगुती प्रकारे आपल्या इथे जेवण भेटतं, म्हणून तुम्ही टिफिन वगैरेचा काय इश्यू असला तर इथेच येतात का? नाही, मी 2020 पासून इथे जेवतोय. म्हणजे मालवणी. हो, मालवणी पद्धतीचं जेवण एकदम. मालवणी पद्धतीचं पुरं जेवण आहे. हो. अच्छा, आणि तुम्हाला कशी चव वाटली? टेस्ट एकदम मस्त आहे. मस्त आहे ना. अच्छा, आणि प्राइस बद्दल काय बोलाल तुम्ही? प्राइस एकदम आहे, रिजनेबल आहे. आणि तुम्ही इथे आलात तर काय काय खातात तरी पण? म्हणजे सगळं भेटतं, भाकरी, चपाती, त्यानंतर भात, भाजी, जे आपल्या घरात जेवण भेटतं ना. अच्छा, तर सेम जेवण तिथे भेटतं. आणि चव घरगुती प्रकारे हो. तेलाची क्वालिटी वगैरे सगळं म्हणजे एकदम मस्त आहे. आणि जर तुम्ही प्राइस बद्दल बोलायला गेलात तर तुम्ही काय? रिजनेबल आहे प्राइस. जे मार्केट रेट प्रमाणे जे ज्या ठिकाणी बाजूला भेटतं ना त्याच रेटने भेटतं. अच्छा, आणि तुम्ही आता काय ऑर्डर केला होता तरी पण? मी आता ज्वारीची भाकरी घेतली आहे. ज्वारीची भाकरी आणि याची मुख्य उसळ घेतली. अच्छा अच्छा. हो, मग कोथिंबीर वडी पण घेतो, पण आज कोथिंबीर वडी संपली. हो, बरोबर. हा बघा, सुट्टा राईस आहे. हो हो. या राईसची प्राइस काय असेल तरी आपल्याकडे? हे 50 रुपये प्लेट आहे. 50 रुपये प्लेट आहे प्लेट. का? हा, 2 माणसं खाऊ शकतात. 2 माणसं खाऊ शकतात म्हणजे त्याच्यामध्ये. पूर्ण जेवण असेल तर. अच्छा, आणि ही भाजी? ही हिरवा माठ आहे. हिरवा माठ आहे का? हिची पण प्राइस काय असेल तरी? ही 50 रुपये प्लेट. 50 रुपये. मग सिंगल घ्यायची झाली तरी 50? हा, हो. अच्छा, आणि ही गोडी डाळ आहे. गोडी डाळ आहे का? अरे वा. तुरीच्या डाळीची. तुरीच्या डाळीची हा. म्हटली. अच्छा, हे मूग मटकी उसळ आहे. मूग मटकी उसळ आहे का? बटाटा. हा, अच्छा. मिक्स आहे याच्यामध्ये. अच्छा, ह्याची पण प्राइस सेम असते सेम. का? हे 50 रुपये हा, सर्व. फक्त पनीरची भाजी? पनीर फक्त वेगळा. वेगळा. आणि हे फ्लावर मटर आहे. फ्लावर मटर आहे का? हम्म. अरे वा वा. फक्त ह्या पनीरची आपण जर घ्यायचं आणि हे पनीर कोल्हापुरी आहे. अच्छा, तर ह्याची फक्त प्राइस थोडीशी 80 रुपये. 80 रुपये. 30 रुपये एक्स्ट्रा. बरोबर, 30 रुपये जास्त. आणि मसाला राईस पण असतो. मसाला राईस 70 रुपये प्लेट आहे. 70 रुपये प्लेट आहे. पण हा. मसाला राईस संपलाय मला असं आज वाटतं. संपलाय लवकर. अच्छा. पुलाव आणि मसाला राईस. बरोबर, पुलाव बरोबर. 90 रुपये प्लेट आहे. अच्छा, 90 रुपयाची प्लेट आहे का? आता पुलाव संध्याकाळी असेल आमचा. पुलाव आता संध्याकाळी बनणार. संध्याकाळी. म्हणजे आता दुपारचा जो आहे ते मसाला राईस म्हणजे अच्छा. असं पलटून असतं. एक अच्छा, टाइम मसाला राईस, एक टाइम पुलाव असं असतं. आता हे काय आहे? आता हे भाजी चपातीचं पार्सल अच्छा, चालू आहे. भाजी चपातीचं पार्सल. हाफ पनीर आहे. हे हाफ पनीर. हा, हाफ पनीर म्हणजे हाफने फुल आपल्या दोन्ही भेटतात? दोन्ही भेटतं. हा, भाजी चपाती. हाफ कसा भेटणार आपल्या इथे? हाफ क्वांटिटी मध्ये 100 ग्राम येतं. अच्छा, 100 ग्राम हा. येतं. अच्छा, वजन करून आणि द्यायचं चपाती आहे. असते याच्यामध्ये. अच्छा, 4 याच्यामध्ये असतात. 4 कस्टमर चपात्या जसे येतात. समोरून मागतील तसे 2-3 अच्छा, मग चपाती तुमच्यावरती आहे. त्यांच्यावर. हा, किती करायचे ते. आणि हाफची प्राइस काय असेल तरी? 50 रुपये. 50 रुपये हाफ. अरे वा, चांगलं आहे मग. आणि फुल घेतलं तर आपले 80 रुपये. फुल 80 रुपये. अच्छा अच्छा अच्छा. तर मित्रांनो, ही आहे व्हेज थाली, म्हणजे आपल्या माऊली पोली भाजी केंद्राची म्हणजे प्रॉपर थाली आहे ही. त्याच्यामुळे तुम्हाला 2 भाज्या येतील, पण आता आम्ही टेस्टसाठी आम्हाला एक्स्ट्रा 2 भाज्या दिलेल्या आहेत त्यांनी. म्हणजे तुम्ही ऑर्डर कराल ना तर बघू शकता. आता ह्याच्यामध्ये आम्हाला त्याला फ्लॉवर मटर दिलेला आहे. अजून ही आहे ना एक मूगची उसळ आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही भाजी दिलेली आहे. चालू आहे. तर मित्रांनो, ही भाजी आहे ना ती आपल्या मेथी दिलेली आहे. आणि ही आहे स्पेशल पनीरची भाजी. म्हणजे यांच्याकडे पनीरची भाजी मला वाटतं अशी रोजची असते, म्हणजे स्पेशल आहे त्यांच्याकडे. आणि त्याची प्राइस तुम्ही बघितलं असाल, हाफ घेतली तर 50 आहे आणि जर फुल घ्यायची झाली तर 80 रुपये. तर आपल्यासोबत पापड पण ते आपल्याला. आणि ही आपली गोडी डाळ आणि भात आहे. चला आता टेस्ट करूया. टेस्ट करून कसं आहे ते सांगतो तुम्हाला पण मी. कारण की पोली भाजी केंद्र आहे ना, तर मित्रांनो आपल्याला इथे घरगुती जेवण खायला भेटेल पुरा.
मटकीची भाजी आहे पहिली. मटकीची भाजी घेऊन बघूया कशी आहे. बरोबर आहे, पुरी घरची चव आहे इथे आणि खायला पण अशी म्हणजे वाटतोय की आपल्या घरी घरगुती जेवण कसं बनतो त्या टाईप आहे. तर आपण पनीरची भाजी जरा ट्राय करूया. तर मित्रांनो आला ना, आम्ही होतं टेस्टसाठी मागितलेलं आहे. नाही तर तुम्हाला इथे ना पनीर चांगल्या प्रकारे दिला जाईल. आम्ही टेस्टसाठी वर थोडा थोडा द्या सर्वांना, कारण की जेवण कधी वेस्ट नाही करायचा म्हणून आम्ही बोललो थोडा थोडा द्या. आणि ही पनीर सोबत खाऊ बघूया. पनीरची भाजी पण चांगली आहे मित्रांनो, बघू शकता त्याची क्वालिटी. ही पुरी घट्ट भाजी आहे पनीरची बघूया. तर तुम्हाला बघू शकता इथं मध्ये मध्ये कशी ग्रेव्ही कशी पातळ दिसेल आणि ही बघा कशी घट्ट आहे मित्र, म्हणजे प्रॉपर बनवलेली आहे. असं नाही की तुम्हाला खायचं 8 वर्ष चालवतात ते पण 8 वर्षापासून म्हणजे जरा नाव झालं त्यांचं. आता बघितलात तुम्ही यंदा 1 वाजायच्या आधी जेवण संपला. आम्ही आलेलो ऍक्च्युली 12 सव्वा 12 पर्यंत, पण 1 वाजायच्या आधी म्हणजे अजून तसं बोलायला गेलं तर लंच टाइम मध्ये चालू झाला लोकांचा, तरी इथं जेवण संपलाय. म्हणजे विचार करू शकता की फेमस आहे हा. जर तुम्हाला यायचं झालं ना तर कांदूर स्टेशनवरनं तुम्ही येऊ शकता. फक्त चालेल 10 मिनिटामध्ये. रिक्षा केला पर्सनल गाडी असेल 5 मिनिटामध्ये लागणार तुम्हाला. तर आपण आता मटर आपला फ्लॉवर मटरची भाजी आहे त्याच्यासोबत ट्राय करूया. तर मी राईसच घेतला स्पेशली, कारण की चपाती आपल्या घरात रोजच बनते, ती घेऊन काय खाता नाही बोललो. तर आपण दाखवायचं आहे तर प्रॉपर दाखवूया, राईस सोबत खाऊन दाखवूया बोललो. सर्व भाज्या आहेत ना तर खूप चांगल्या आहेत. मी स्पेशली खातोय का माहिती आहे, तर 4 भाज्या आहेत. बोललो 4 भाजी चौतरी बघूया कशी आहे म्हणून मी इथे ट्राय करतोय. आणि खरं खूप चांगला जेवण आहे, असं नाही की. आणि पोली भाजी केंद्र आहे हा. पोली भाजी केंद्र आहे ना, त्या पोली भाजी केंद्राची चव असते ना ती पण आपल्या घरगुती टाईप, म्हणजे लाईक आपण जरा बोलायला घरी आपल्या जेवण आहे तर ते मान चव घ्यायची असली तर तुम्ही कधी पण या. तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय ॲड्रेस पुरा प्रॉपर. जर तुम्हाला ऑर्डर करायची आहे तर तुम्ही झोमॅटो आणि स्विगीवरती माऊली पोली भाजी केंद्र टाकलात, कांजूर मार्क होते टाका पुढे, तुम्हाला इथं भेटून जाईल आणि इथं तुम्हाला ऑर्डर पण तुमच्या घरापर्यंत पोहोचवले जातील. मित्रांनो हे भाज्या आहेत ना पुऱ्या फ्रेश आहेत. म्हणजे सर्व ही पनीरची भाजी बोलायला गेलात ना जेवण फ्रेश आहे, कारण की स्टोर नाही काय करून ठेवत. आणि त्या रोजचा तो संपून जातो, सकाळ संध्याकाळी चेंज करायला लागतो ना, म्हणजे स्टोर नाही करून ठेवत. जेवढा पाहिजे ना तेवढा त्या दिवसाचा हे मागून ठेवतात, म्हणजे स्टोरचा ह्याच्यामध्ये काय हे नाही. तर चला मित्रांनो आता आपण काय काय खाल्लं तुम्हाला माहिती पडलं की आम्ही ते व्हेज थाली घेतलेले मित्रांनो. त्यामध्ये 2 भाज्या येतात फक्त, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आम्ही भाजी 2 घेतलेल्या, म्हणजे आम्ही टेस्टसाठी, मग तुम्हाला सांगायसाठी कशी भाजी आहे ते म्हणून एक्स्ट्रा 2 भाज्या घेतल्या. थोडं घेतला होता आम्हाला. आणि सर्व जेवण खूप चांगलं होतं, घरगुती पद्धतीचं जेवण भेटतं इथं मित्रांनो. ऑर्डर करायच्या पण खूप आपल्याकडं हे आहेत, म्हणजे ऑप्शन्स आहेत. तरी पण झोमॅटो स्विगीवरनं सर्वीकडनं ऑर्डर करू शकता. कांजूरमार्गला आहे मित्रांनो, कांजूरमार्ग ईस्टला आहे, 10 मिनिटावरती आहे. सर्व डिस्क्रिप्शन लिंक सर्व काही तुम्हाला ॲड्रेस आहे ते भेटेल तुम्हाला, त्याची काही टेन्शन घेऊ नका. आणि ह्याचा आहे ना मित्रांनो पवईला पण एक ब्रांचेस आहे, त्याची पण तुम्हाला मी लिंक देतो. जर आसपास पवईच्या किंवा जवळपास कोण कांजूरमार्ग ज्याला लांब पडतो ना त्याला तिथं ऑप्शन्स आहे मित्रांनो जायचा, तर ते पण तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये चेक करता. काय भरपूर लोक असे आहेत तर त्यांना माहिती नसतं की लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते, पण डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा मित्रांनो, तुम्हाला सर्व काय भेटेल, नंबर पण भेटेल त्यांचा आणि तुम्हाला त्याचा ॲड्रेस आहे ते पण भेटेल. तर ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करत राहा मित्रांनो. आणि असे जर व्हिडिओ आपले येतात जर तुमच्या एरियामध्ये कुठे असेल ना सोयीस्कर, म्हणजे काय लोकांचा बाबा आता एक माटुंगा पडून चालला तर माटुंग्याला कुठं आहे असा, तर त्याला आसपास काय जवळ म्हणजे लोकांना पण हेल्प होते, आम्हाला पण त्यामध्ये हेल्प होते मित्रांनो. तर त्यासाठी तुम्ही मला म्हणजे कमेंट आपले कमेंट बॉक्स खुला आहे, डायरेक्ट कमेंट टाका इथं असं भेटतं, आम्ही तिथं नक्की येत आहोत तिथं आम्ही एक्सप्लोर करायला. आणि काय लोकांना अशी पण गरज आहे की काय लोकांच्या एरियामध्ये म्हणजे असं आता कसं पोली भाजी केंद्र आहे एक रिजनेबल प्राईसमध्ये पण आहे, ज्यांच्या इथं डबा टिफिन काय घरी भेटत नाही, म्हणजे काय काय लोक आहेत ना पेंगेट राहतात, काय काय लोक असे पोरपोर राहतात, त्यांना जेवण वगैरे करायचं जमत नाही, तर त्यांच्यासाठी असं काय सोयीस्कर असेल ना तर तुम्ही मला कमेंट करून सुचवा की असं इथं आहे. मी ते जाऊन 100% प्रयत्न करेन, कारण की ह्याच्यामुळे तुम्हाला हेल्प होते, मला पण हेल्प होते
तर चला भेटूया अशा एक व्हिडिओ मध्ये अजून एक. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र.